-6 फायनल आन्सर येईल -6. चला लिहून घ्या. या अशा प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला जर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जर परफेक्ट राहिले तर हे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. अदरवाईज खूप कन्फ्युजिंग आहेत आणि खूप सोपा प्रॉब्लेम असूनही तुम्हाला अटेम्प्ट होणार नाही. मेन कन्सेप्ट फक्त फॉर्म्युला आहे जे की 11वी आणि 12वीच्या ट्रिग्नोमेट्रीचे आहेत आणि 11वीचेच आहेत. जास्त 11वीचेच फॉर्म्युले यूज होतात. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 7 चालू आहे. त्याच्यामधला 7th क्वेश्चन tan इनवर्स ऑफ 1 plus cos x by 3 1 plus cos x by 3 whole divided by sin x by 3. Tan inverse of 1 plus cos x by 3 whole divided by sin x by 3. Let y equal to tan inverse of 1 plus cos x by 3 whole divided by sin x by 3. 1 plus cos x by 3 divided by sin x by 3. tan inverse of f of x कन्सिडर करून सॉल्व केला तर हे टफच जाते. आपल्याला फॉर्म्युले अवेलेबल आहे. 1 plus cos k थीटा जर असेल 1 plus cos k थीटा त्या जागी आपण 2 cos स्क्वेअर k थीटा बाय 2 लिहू शकता. तो cos स्क्वेअर k थीटा बाय 2. मीनवाईल न्यूमरेटर मध्ये cos मध्ये व्हॅल्यू आली, डिनॉमिनेटर मध्ये sin चा एकच टर्म आहे तर तिथे एक फॉर्म्युला यूज घेऊ शकता आपण. sin 2 थीटा जर असेल तर त्या जागी आपण 2 sin थीटा इंटू कॉस थीटा असं लिहू शकता. डबल अँगल फॉर्म्युला आहे. म्हणजे इन शॉर्ट अँगल मध्ये जे टर्म आहे त्याची हाफ अँगल इकडे अराइज होते. हे होईल y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस के थीटा त्या जागी आपण लिहू शकता 2 कॉस स्क्वेअर के थीटा बाय 2. अँगल मध्ये जे टर्म आहे त्याचा हाफ व्हॅल्यू x बाय 3 ची हाफ व्हॅल्यू येते x बाय 6. हे होईल 2 cos स्क्वेअर x बाय 6 होल डिवाइड बाय sin 2 थीटाचा इसका टर्म आहे या जागी येईल 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. अँगल मध्ये जे टर्म आहे त्याची हाफ व्हॅल्यू 2 थीटा असेल तर इकडे थीटा येईल. इथे x बाय 3 आहे त्याची हाफ व्हॅल्यू येते x बाय 6. हे होईल 2 sin x बाय 6 इंटू कॉस x बाय 6. इथं 2 कॅन्सल होईल. अलॉंग विथ दिस 2 कॉस स्क्वेअर आणि एक कॉस कॅन्सल होईल. आपल्याला मिळाले आता y इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos x बाय 6 डिवाइड बाय sin x बाय 6. न्यूमरेटर मधून उरायले cos x बाय 6, डिनॉमिनेटर मधनं sin x बाय 6. cos थीटा अपॉन sin थीटा या जागी आपण लिहू शकता cot थीटा. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ cot x बाय 6. मी tan इनवर्स आणि cot तर आता कॅन्सल करू शकणार, बट या cotला अलाइन्ड अँगल फॉर्म्युलेचा यूज घेऊन tan मध्ये कन्वर्जन करू शकतो. tan पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 चा ऑड मल्टिपल, tan चं कन्वर्जन होईल cot
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, जे काय आन्सर येईल ते पॉझिटिव्ह. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये यायचं आहे आपल्याला. कॉट थीटा व्हॅल्यू आपल्याला इथे अवेलेबल आहे. कॉट थीटा त्याला आपल्याला टॅन π/2 मायनस थीटा असं लिहायचं आहे. हे होईल y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन π/2 मायनस x अपॉन 6 π/2 मायनस x अपॉन 6. टॅन इनवर्स आणि टॅन इथं कॅन्सल होईल. y इक्वल टू मिळेल π/2 मायनस x अपॉन 6. आपण जे खूप टफ टर्म होता त्यातल्या त्यात इनवर्स मध्ये होता, त्याला अशा एक सोपा अल्जिब्राइक टर्म मध्ये कन्वर्जन केल्या. आता आपण याचं इझिली डिफरन्शिएट करू शकता. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल dy/dx इज इक्वल टू d/dx π/2 मायनस x अपॉन 6 होल पॉवर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहेत. दोन्ही व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. dy/dx इज इक्वल टू d/dx π/2 मायनस d/dx x अपॉन 6. π/2 being सेपरेट कॉन्स्टंट, कोण्याही व्हेरिएबलला तो टर्म मल्टिप्लाइड नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनस x अपॉन 6. 1 अपॉन 6 कॉन्स्टंट बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1/6 इंटू 1 ते होईल 1/6. नेक्स्ट स्टेप मध्ये 0 मायनस 1/6 त्या जागी आपण लिहू शकता मायनस 1 अपॉन 6. हे आपला फायनल आन्सर. चला लिहून घ्या. एट वन cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x. जेवढे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आपले परफेक्ट राहतील तेवढं हे प्रॉब्लेम सोपे जातात. Let y equal to cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 1 plus cos k theta चा टर्म आहे, तर आपल्याकडे sin 3x आणि cos 3x चे सुद्धा फॉर्म्युले अवेलेबल आहेत. sin 3 theta चा फॉर्म्युला येते 3 sin theta minus 4 sin cube theta. cos 3 theta चा फॉर्म्युला 4 cos cube theta minus 3 cos theta. बट हे फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली न जाता मी असं जातो 1 plus cos k theta. 1 plus cos k theta न जर चाललो तर इथं सुद्धा मला sin 2 theta चा फॉर्म्युला हे यूज करावं लागतं. हे दोन फॉर्म्युले आपण यूज करू, प्रॉब्लेम सोपा जाते. हे होईल y इक्वल टू cot इनवर्स ऑफ, मी या वेळेनं चाललो sin 2 theta असेल तर इथे येते 2 sin theta. जे काही अँगल मध्ये टर्म आहे त्याची हाफ व्हॅल्यू आपल्याला भेटायली. इथं sin 3x आहे तर हे होईल 2 sin 3x/2 into cos 3x/2 whole divided by
1 प्लस कॉस के थिटा जर असेल तर त्या जागी आपण लिहू शकता 2 कॉस स्क्वेअर के थिटा बाय 2. 2 कॉस स्क्वेअर के थिटा बाय 2. अँगल मध्ये जे टर्म आहे त्या टर्मची हाफ व्हॅल्यू 3x बाय 2. आता इथे 2 कॅन्सल होईल आणि या 2 सोबत न्यूमरेटर मधून cos 3x बाय 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये cos स्क्वेअर 3x बाय 2 आहे. एक cos 3x बाय 2 कॅन्सल होईल. y इक्वल टू मिळेल आपल्याला cot इनवर्स ऑफ sin 3x बाय 2. न्यूमरेटर मधून sin 3x बाय 2 उरायले आणि डिनॉमिनेटर मधून उरायले cos 3x बाय 2. साइन थीटा अपॉन कॉस थीटा या जागी आपण टॅन थीटा लिहू शकता. हे होईल y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ टॅन 3x बाय 2. कॉट इनवर्स आणि टॅन तर आपण कॅन्सल करू शकणार, बट या टॅनला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज घेऊन आपण कॉट मध्ये कन्वर्जन करू शकता. कॉट पाय बाय 2 मायनस थीटा जर असेल तर त्या जागी आपण टॅन थीटा लिहू शकता. इथे व्हॅल्यू टॅन थीटा आहे, त्याला आपल्याला कॉट मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये येऊ आपण. टॅन थीटा याला आपण लिहू कॉट पाय बाय 2 मायनस थीटा. हे होईल y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट पाय बाय 2 मायनस थीटा. थीटाच्या जागी आहे 3x बाय 2. पाय बाय 2 मायनस 3x बाय 2.